नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये लोकसंख्या या प्रकरणासंदर्भात चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे कोण हा सुरुवातीला व्हिडिओ बघत आहेत त्यांच्या माहितीसाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या चॅनलच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था किंवा इंडियन इकॉनॉमी याच्यावरची आपली जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे की जी विविध स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहे. तर याच्यामध्ये गेल्या काही लेक्चर्समध्ये आपण महागाई प्रकरणावरती अगदी सखोल चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर भारतातील आर्थिक नियोजन याच्यावरती सखोल चर्चा केलेली आहे. तर या सर्व व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघून घ्या की ज्याचा तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या मध्ये नक्कीच उपयोग होऊ शकेल. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चेला घेतलेले प्रकरण आहे ते म्हणजे लोकसंख्या. तर या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या म्हणजे काय असतं ते बघू. त्याच्यानंतर एखाद्या राष्ट्राच्या दृष्टीनं किंवा एखाद्या देशाच्या दृष्टीनं लोकसंख्या ही एक संसाधन म्हणून वापरता येईल का. पुढचं, जर एखाद्या राष्ट्राची लोकसंख्या जर अशी कंटिन्युअसली वाढत असेल तर ती राष्ट्रावरती कोणते परिणाम करू शकेल. आणि चौथा महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे जगातील लोकसंख्येचं वितरण किंवा जागतिक लोकसंख्येचा आढावा, म्हणजे कोणत्या राष्ट्रामध्ये किती टक्के किंवा किती पर्सेंटेज लोक राहतात. तर या चार मुद्द्यांच्या वरती आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे बघा. म्हणजे हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर या चार मुद्द्यांच्या संदर्भात तुम्हाला एक क्लिअरिटी नक्कीच येऊ शकते. पहिला आणि महत्वाचा असेल ते म्हणजे बघा, लोकसंख्या म्हणजे काय. तर एखाद्या राष्ट्रामध्ये जी काही एकूण लोक राहतात किंवा एकूण मनुष्य वस्ती आहे, तर या मनुष्य वस्त्यांची सगळ्यांची जर बेरीज करून जो काय आकडा येईल त्याला लोकसंख्या म्हणतात. म्हणजे भारतामध्ये जर बोलायचं म्हटलं तर आमच्या देशामध्ये जी काही वेगवेगळी घटक राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, याच्यामध्ये जे काही लोक राहतात या सर्वांची बेरीज म्हणजे लोकसंख्या. आता याच्यामध्ये अगदी लहानातील लहान बाळापासून वृद्धातील वृद्ध व्यक्तीपर्यंत या सगळ्यांची जी काही बेरीज असेल याला लोकसंख्या म्हटलं जाईल. तर आता बेसिक इथं प्रश्न तुम्हाला कळलं जाईल, लोकसंख्या म्हणजे काय. एखाद्या राष्ट्रातील जे काही मनुष्य प्राण्यांची संख्या आहे त्याला लोकसंख्या असं म्हटलं जाईल. पुढचं बघा की लोकसंख्या एखाद्या राष्ट्राच्या दृष्टीनं एक संसाधन आहे का. प्रश्न म्हणजे संसाधन म्हणजे काय, रिसोर्सेस आहे का. एखाद्या राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं ती लोकसंख्या एक संसाधन म्हणून काम करता येईल का. तर आता हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर किंवा या प्रश्नाची चर्चा करत असताना पहिल्यांदा कळलं पाहिजे की एखाद्या राष्ट्राकडे जी काही लोकसंख्या आहे ते राष्ट्र त्या लोकसंख्येला कितपत पद्धतीने किंवा कोणत्या पद्धतीने यूज करून घेते किंवा कोणत्या पद्धतीने वापर करून घेते. आता जगामध्ये इथं तुम्ही मॅपमध्ये बघू शकता की जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही चीनची आहे. तर चीननं काय केलं की त्यांची जी काय जादाची लोकसंख्या आहे किंवा अतिरिक्त लोकसंख्या आहे तर लोकांच्या हाताला काम मिळेल अशी त्यांनी सिस्टीम डेव्हलप केली आणि त्यांनी या लोकसंख्येचा त्यांच्या राष्ट्राच्या दृष्टीने फायदा करून घेतला. आता भारतामध्ये जर बोलायचं म्हटलं तर भारताची लोकसंख्या जगाच्या पाठीवरती 2 नंबरला आहे. तर भारतानं सुद्धा आपली जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या हाताला काम मिळेल अशी सिस्टीम किंवा अशी व्यवस्था जर डेव्हलप केली तर ती भारतातली जी काही जादाची लोकसंख्या आहे किंवा अतिरिक्त लोकसंख्या आहे ती भारताला सुद्धा एक संसाधन म्हणून वापरता येतील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काढत असताना त्या देशातलं सरकार किंवा त्या देशाचं शासन त्या लोकसंख्येला कसं ट्रीट करतं किंवा कसा वापर करून घेतं याच्यावरती या प्रश्नाचं बरंचसं अवलंबून राहील. म्हणजे राष्ट्राच्या सरकारनं किंवा राष्ट्राच्या शासनानं जर लोकसंख्येला योग्य पद्धतीनं जर वापरून घेतलं तर ती लोकसंख्या त्या राष्ट्राच्या दृष्टीनं एक संसाधन म्हणून काम करता येईल. आणि त्याच लोकसंख्येला जर योग्य पद्धतीने जर नाही वापरून घेतलं तर राज्यामध्ये किंवा राष्ट्रामध्ये बेरोजगारीची खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होईल आणि ही समस्या राष्ट्राच्या दृष्टीनं एक धोक्याची घंटा सुद्धा होऊ शकते. त्यामुळे याचं उत्तर असं म्हणता येईल की राष्ट्र देशातील लोकसंख्येला कसं वापरून घेतंय किंवा त्याचा उपयोग कसा करून घेतंय याच्यावरची बरंचसं उत्तर येऊन जाईल. तर बघा, यूपीएससीला असे प्रश्न विचारतात की भारताची जी काही अतिरिक्त लोकसंख्या भारतामध्ये जास्त लोकसंख्या आहे ती भारताच्या दृष्टीने एक संसाधन आहे का, आहे तर ती का, आणि नाही तर ती का नाही. तर याच्याबद्दल तुम्हाला विश्लेषण तुम्हाला करता येईल. पुढचं असेल बघा, एखाद्या राष्ट्रामध्ये जर जेवढी पाहिजे त्यापेक्षा जर अधिक लोकसंख्या असेल आणि किंवा कंटिन्युअसली लोकसंख्या जर वाढत असेल तर ती राष्ट्रावरती कोणता परिणाम करते हा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. म्हणजे हे बघत असताना आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये आपण ते व्यवस्थितपणे बघू. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असेल किंवा चौथा महत्वाचा असेल तो म्हणजे जागतिक लोकसंख्येचा आढावा. तर ठीक आहे, आपण एका एका मुद्द्याला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघा की एखाद्या राष्ट्राची जर लोकसंख्या अशी कंटिन्युअसली वाढत असेल खूप मोठ्या प्रमाणात तर ती लोकसंख्या त्या राष्ट्रावरती कोणते परिणाम करतात. त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा परिणाम असेल बघा, नैसर्गिक स्रोत व त्यावरील भार वाढत जाऊन त्यांची दरडोई उपलब्धता कमी होईल. म्हणजे आमच्या देशाच्या दृष्टीने किंवा एखाद्या राष्ट्राच्या दृष्टीनं जे काही निसर्गाने सोर्स आम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत आणि जर लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, सोर्स राष्ट्राच्या दृष्टीनं जर लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात किंवा कंटिन्युअसली मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल, मात्र सोर्स जे आहेत ते तेवढेच आहेत, सोर्समध्ये वाढ होत नाही आणि लोकसंख्या मात्र वाढत चाललेली आहे. त्यामुळं प्रत्येक
व्यक्तीला जे काही सोर्स अवेलेबल होतात तर त्यांची उपलब्धता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सोर्स उपलब्ध होण्याची शक्यता असते ती कमी कमी होईल जाईल. म्हणून त्याला असं म्हटलं जातं बघा, नैसर्गिक स्रोत व त्यावरील भार वाढत जाऊन दरडोई उपलब्धता त्या वस्तूंची कमी होईल. मग थोडक्यात जर बोलायचं म्हटलं आपल्या देशातल्या जमिनीचा म्हणजे लँड हे एक नैसर्गिक सोर्स आहे. जर आमच्या देशामध्ये लोकसंख्या जर कंटिन्युअसली जर वाढत गेली किंवा वाढत जर जात असेल तर प्रत्येक व्यक्तीला जे काही लँड किंवा जमीन जे काही वाटलेलं ते ती हळूहळू कमी होत जाईल. म्हणजेच त्याला असं म्हटलं जाईल की नैसर्गिक साधन संपत्तीची दरडोई उपलब्धता कमी होत जाईल. तर हा एक मुद्दा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. पुढचा, पर्यावरणावरती गंभीर परिणाम होतील. म्हणजे तुम्ही सगळे बघतात आता कोरोनाची अवस्था आहे त्यामुळे थोडंसं प्रदूषण कमी आहे. खूप मोठ्या प्रमाणात जर लोकसंख्या वाढत असेल तर पर्यावरणावरती जे खूप मोठे वाईट परिणाम होतात. त्याच्यामुळे हवा प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण असेल किंवा मोठ्या प्रमाणात जंगलतोड असेल तर असे वाईट परिणाम खूप मोठे पर्यावरणावरती होऊ शकतात. दिल्लीतलं जे काही प्रदूषण वाढतं ह्याला सुद्धा लोकसंख्याच कारणीभूत आहे असं म्हणता येईल. हे दुसरं एक महत्वाचं म्हणता येईल परिणाम. पुढचा असेल बघा, प्राथमिक सेवा सुविधांची उपलब्धता कमी होईल. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जर लोकसंख्या जर वाढत असेल तर देशातल्या लोकांना जे काही प्राथमिक सेवा सुविधा मिळतात, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा पायाभूत सुविधा वेगवेगळ्या रस्ते असतील, वीज असतील, यांची सुद्धा उपलब्धता कमी होईल. म्हणजे शासनाच्या दृष्टीनं प्रत्येक व्यक्तीला ह्या सेवा पुरवणं हे अशक्य होऊन जाईल कारण लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे. पुढचं असेल बघा, शासनाला संरचनात्मक सुधारणावर खर्च करण्याऐवजी मूलभूत सेवांवरच अधिक खर्च करावा लागेल. म्हणजे शासनाला एखाद्या डेव्हलपमेंटचा खर्च म्हणजे मोठे मोठे चांगले रस्ते बांधणे, एअरपोर्ट बांधणे, रेल्वेची व्यवस्था उत्कृष्ट करणे किंवा आरोग्य सेवा उत्कृष्ट करणे, शिक्षण व्यवस्थेवरती खूप मोठ्या प्रमाणात काम करणे, असे जे काही संरचनात्मक सुधारणाचा खर्च आहे त्याच्याऐवजी शासनाला मूलभूत सेवांवरच अधिक खर्च करावा लागेल. म्हणजे लोकांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एक मिनिमम ठेवण्यासाठी खर्च करावा लागेल आणि ह्या इतर ज्या काही संरचनात्मक सुधारणा आहेत इकडचा खर्च हा शासनाला मूलभूत सेवांच्या वरतीच वळवावा लागेल. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर शासनाला प्रामुख्याने देशातील लोकांचं जे काय बेसिक आरोग्य आहे त्या आरोग्यावरतीच लक्ष द्यावं लागेल आणि मोठमोठी जी काही सुधारणात्मक कामं आहेत किंवा संरचनात्मक जी काही कामं आहेत ती करता येणार नाहीत असं म्हणता येईल. पुढचं बघा, शासनाला आर्थिक वाढीसाठी आवश्यक असणारे भांडवल आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक करण्याऐवजी, थोडक्यात काय, शासनाला देशाची डेव्हलपमेंट किंवा ग्रो करण्यासाठी वेगवेगळ्या इकॉनॉमिक सेक्टरमध्ये भांडवल गुंतवण्याऐवजी मानवी विकासावरच खर्च करावा लागेल. म्हणजे बघा, जर देशाचा ट्रेड किंवा व्यापार जर वाढवण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय जर व्यापार जर वाढवायचा असेल तर उद्योग क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणात काम करायला लागेल आणि त्याच्यामध्ये पैसा गुंतवावा लागेल. जर आमची लोकसंख्या जर वाढत असेल तर हा जो पैसा उद्योग क्षेत्रावरती गुंतवण्याच्या ऐवजी लोकांच्या मानवी विकासावरच गुंतवावा लागेल. म्हणजे आरोग्य असेल किंवा वेगवेगळ्या सेवा सवलती असेल शासनाच्या माध्यमातून लोकांना देणाऱ्या, तर याच्यावरतीच खर्च करावा लागेल. म्हणजे असं म्हटलं जाईल की आर्थिक वाढीवरती जो काही खर्च होणार असेल की ज्याच्या माध्यमातून देशाची डेव्हलपमेंट होईल तर तो खर्च मानवी विकासावरती शासनाला खर्च करावा लागेल असं म्हटलं जाईल. पुढचं असेल बघा, देशामध्ये प्रादेशिक असमतोलाची समस्या निर्माण होईल. म्हणजे जर एखाद्या भागातली जर खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या, आता आपल्या देशात जर बोलायचं म्हटलं युपी असेल, महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असेल आणि लोकसंख्या जर वाढत असेल तर तिथल्या लोकांना जे काही मिळणारे रिसोर्सेस आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात कमी मिळतात आणि इतरत्र त्याच्या तुलनेत जर इतरत्र ज्या भागामध्ये लोकसंख्या कमी आहे तिथल्या लोकांना चांगले रिसोर्स अवेलेबल होतात. त्याच्यामुळे प्रादेशिक जो असमतोल असेल तो वाढण्याची दाट शक्यता असते. म्हणजे जर बोलायचं म्हटलं तर बघा, युपीमध्ये, बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे किंवा लोकसंख्या वाढतच आहे. त्याच्या तुलनेत इतर राज्यांतील लोकसंख्या तशी तुलनेत कमी आहे. त्याच्यामुळे युपी, बिहार ही जी काही राज्य आहेत ही अधिक लोकसंख्या वाढल्यामुळे मागासले आहेत किंवा मागासत आहेत असं म्हणता येईल. तर पुढचं महत्वाचं असेल बघा, जागतिक लोकसंख्या संदर्भात खूप महत्वाचा डेटा आहे. बऱ्याच वेळेला याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा 1989 पासून, लक्षात ठेवा 1989 पासून 11 जुलै हा प्रतिवर्षी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच वेळेला प्रश्न याच्यावरती येऊ शकतो की जागतिक लोकसंख्या दिन कधी आणि केव्हा साजरा केला जातो. याच्यामध्ये बघा, 11 जुलै 1987 ला ही डेट लक्षात ठेवा. 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. म्हणजे जगाची वर्ल्डची एकूण लोकसंख्या 5 अब्ज झाली. म्हणून या दिवसाची आठवण म्हणून 11 जुलै हा दिवस 1989 पासून, लक्षात ठेवा, जरी 87 ला जागतिक लोकसंख्या 5 अब्ज झाली असली तर त्याच्यानंतर जवळपास 2 वर्षांनी 1989 पासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच वेळेला विचारलं जाऊ शकतं जगाची लोकसंख्या 5 अब्ज कधी झाली, तर 11 जुलै 1987 ला, आणि जागतिक लोकसंख्या दिन पहिला कधी साजरा केला तर 11 जुलै 1989 ला. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा दिवस UNDP मार्फत साजरा केला जातो. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम मराठीत म्हणतात. इंग्लिशमध्ये युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ही युनोची एक सल्लागारी संस्था आहे किंवा सहाय्यक संस्था आहे, हिच्या माध्यमातून जगभर वाढणारी लोकसंख्या आहे हा जगाचा प्रश्न आहे किंवा जगाची चिंता आहे याच्यावरती जगभर जनजागृती करण्यासाठी प्रतिवर्षी 11 जुलै 1989
पासून हा 11 जुलै जो दिवस आहे तो जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचं बघा, युनो म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या सहस्त्र विकास ध्येय. आपण इकॉनॉमिक्स मधली जी काय लेक्चर सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण बघणार सहस्त्र विकास ध्येय म्हणजे काय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. बऱ्याच वेळेला याच्यावरती सुद्धा खूप प्रश्न आले आहेत. आणि अलीकडं जगाचा शाश्वत विकास करण्यासाठी पूर्वी जो एक कार्यक्रम आला त्याला म्हणतात सहस्त्र विकास ध्येय, आणि अलीकडं म्हणजे आता सध्या 2020 मध्ये जो काही कार्यक्रम सुरू आहे त्याला म्हणतात की शाश्वत विकास ध्येय किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर युनायटेड नेशनच्या माध्यमातून सहस्त्रक विकास ध्येय आणि शाश्वत विकास ध्येय जे आहे ती प्राप्त करण्यासाठी UNDPच्या युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड और फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीज ही संस्था काम करते. थोडक्यात काय, जगामध्ये शाश्वत विकास करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली पाहिजे किंवा मर्यादित ठेवली पाहिजे यासाठी युनायटेड नेशनच्या माध्यमातून जगभर काम केलं जातं. तर ही जी काही युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड नावाची जी काही संस्था आहे ही 1969 पासून न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये मुख्यालय तर तिथून काम करत असते असं म्हटलं जाईल. पुढचं बघा की ही जी काही युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड नावाची जी काही संस्था आहे ही जगभरातील जे काही लोकसंख्येचे आकडे ते प्रतिवर्षी एकत्रित करेल आणि एकत्रित करून प्रतिवर्षी जागतिक लोकसंख्येचे आकडे जे काही प्रकाशित करते त्याचा एक रिपोर्ट असतो किंवा अहवाल असतो. बऱ्याच वेळा राज्यसेवेला हा प्रश्न येऊ शकतो की युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड नावाची जी काही संस्था न्यूयॉर्क किंवा अमेरिकेत आहे ती जागतिक लोकसंख्येचे प्रतिवर्षी आकडे एकत्रित करून स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन हा अहवाल जगभर प्रकाशित करतं. बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो की स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन अहवाल कोण प्रकाशित करतं, तर लक्षात ठेवा युनायटेड नेशनची पॉप्युलेशन फंड नावाची जी काही ऑर्गनायझेशन आहे ती करत असते. तरी बेसिक गोष्टी तुम्हाला काही माहिती पाहिजेत. खूप सारे याच्यावरती राज्यसेवेला प्रश्न येऊ शकतात आणि भविष्यात काही प्रश्न आलेले पण आहेत, भविष्यात पण येऊ शकतात. पुढचं बघा, जागतिक लोकसंख्येचे वितरण. जगामध्ये जे काही विविध राष्ट्र आहेत तर त्या राष्ट्रांच्या मध्ये टॉपचे असे कुठले राष्ट्र आहेत की त्या राष्ट्रांच्या मध्ये लोकसंख्या सर्वाधिक सामावलेली आहे. तर याच्यामध्ये जगाचं जर थोडंसं आपल्याला अनालिसिस जर करायचं म्हटलं म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत जर अनालिसिस करायचं म्हटलं तर बघा, जागतिक लोकसंख्येमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आशिया आणि पॅसिफिक प्रदेशामध्ये राहते. म्हणजे आशिया खंड आहे आणि पॅसिफिक जो प्रदेश आहे याच्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या राहते आणि इथलं हवामान उष्ण आहे आणि लोकसंख्या वाढीसाठी इथलं हवामान पोषक आहे असं म्हटलं जातं. तर बघा, आशिया आणि पॅसिफिक प्रदेशामध्ये जवळपास 52.5% लोकसंख्या राहते, म्हणजे सर्वाधिक राहते बघा एवढ्याच भागामध्ये. आणि विकसितपणाचा किंवा डेव्हलपमेंटपणाचा विचार करत असता जगात सर्वाधिक लोकसंख्या ही अविकसित आणि विकसनशील राष्ट्रामध्ये म्हणजे ज्या राष्ट्रांचा विकासच झाला नाही, प्रामुख्याने आफ्रिका खंडातील राष्ट्र असतील आणि विकसनशील म्हणजे भारतासारखे जे काही विकास करत आहेत या राष्ट्रांच्या मध्ये जवळपास 83.3% लोकसंख्या राहते. म्हणजे जर बोलायचं म्हटलं तर प्राकृतिक विभागानुसार आशिया आणि पॅसिफिक प्रदेशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या राहते जवळपास 52.5%, आणि विकसितपणाचा विचार करत असता अविकसित आणि विकसनशील प्रदेशामध्ये जवळपास 83.3% लोकसंख्या राहते. आणि पुढचा खूप महत्वाचा मुद्दा आहे, बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आलेला आहे आणि भविष्यात सुद्धा येऊ शकते. बऱ्याच जणांना माहिती असतं की भारत हा जगात जागतिक लोकसंख्येमध्ये 2 नंबरला आहे. 1 नंबरला कोण आहे तर चीन आहे. तर एमपीएससी कमिशन किंवा वेगवेगळ्या कमिशनच्या मध्ये प्रश्न येत असताना जागतिक लोकसंख्येमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांचा किंवा राष्ट्रांचा उतरता क्रम लावा किंवा राष्ट्र देतील सर्वाधिक लोकसंख्या असणारी आणि त्यांचा क्रम ह्याच्या जोडा लावा, असा कसाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर बेसिक इथं बघा, तुम्ही इथं मॅपमध्ये पण बघू शकता आणि इथं फॅक्च्युअल डेटामध्ये बनवू शकता. जवळपास चीन हा जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारा राष्ट्र जे आहे जवळपास 18.7% चीनची लोकसंख्या आहे. म्हणजे बघा, जगातले 100 जर लोक असतील तर जवळपास 18 ते 19 लोक फक्त चीनमध्येच राहतात. म्हणजे जगातली सर्वाधिक लोकसंख्या ही चीनची आहे. त्याच्यानंतर भारताची आहे, म्हणजे भारत सुद्धा खूप कमी नाही, जवळपास सारखाच लेवलवरती आहे. जवळपास भारतात 17.9%. त्याच्यानंतर 3 नंबरला जो US आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जवळपास 4.3%. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता बघा, 17-18 म्हणजे जास्त डिफरन्स नाही पहिल्या आणि दुसऱ्या नंबरमध्ये. तिसऱ्या नंबरमध्ये खूप मध्ये डिफरन्स आहे, जवळपास 4.3%, म्हणजे खूपच डिफरन्स आहे. त्याच्यानंतर इंडोनेशिया नावाचं राष्ट्र असेल 3.5%. त्यानंतर ब्राझील असेल दक्षिण अमेरिका खंडामध्ये. त्याच्यानंतर आपल्या जवळचं जे काही मित्र राष्ट्र असेल पाकिस्तान असेल, बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल की मित्र राष्ट्र म्हणून, जवळपास पाकिस्तानची 2.6% लोकसंख्या असेल आणि नायजेरियाची जी आहे जवळपास ती पण जवळपास 2.6% आसपास आहे. तर असं जर इथं बोलायचं म्हटलं आपल्याला तर जगामध्ये टॉपची 4-5 राष्ट्र तर तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजेत बघा. चीन असेल, त्याच्यानंतर भारत असेल, त्यानंतर US असेल, त्याच्यानंतर इंडोनेशिया असेल, त्याच्यानंतर ब्राझील असेल आणि त्यानंतर पाकिस्तान असेल. म्हणजे बघा ना, भारताची लोकसंख्या जवळपास 17.9% म्हणजे 18%च्या आसपास आहे आणि पाकिस्तानची जवळपास 2-2.5%च्या आसपास आहे. त्यामुळे लक्षात ठेवा,
पाकिस्तानी भारतावर सरळ युद्धामध्ये कधीच उतरत नाही, त्यामुळे म्हणून तर भारतामध्ये आतंकवादी कारवाया घुसखोरी केली जाते, त्याचं कारणच आहे. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक बेसिक गोष्टी लोकसंख्या म्हणजे काय बघितलं. वाढणारी लोकसंख्या जर असेल तर राष्ट्राच्या एकंदरीतपणे विकासावरती परिणाम काय करते. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो आणि तो का केला जातो आणि कोणत्या वर्षापासून केला जातो. आणि त्यानंतर आता जो काय शेवटीला आपण मुद्दा आपण चर्चा करत आहोत तो म्हणजे जगातल्या लोकसंख्येचं वितरण. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू. पुढच्या लेक्चरमध्ये खूप एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आता पण आलेला आहे आणि भविष्यात सुद्धा येणार आहे. तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा आधुनिक लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. तर तो बघण्याच्या अगोदर आपण माल्थसचा जो काही लोकसंख्या सापळा जो आहे तो बघू आणि त्याच्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आहे तो पुढच्या लेक्चर्समध्ये आपण डिटेल्सपणे बघू. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. लेक्चर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र डिसलाईक का केलं मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एक महत्त्वाची सूचना म्हणजे मी या लेक्चरमध्ये घेत असताना खूप डिटेल्समध्ये घेत आहोत. बरेचसे लेक्चर्स किंवा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की फक्त आकडे दिसतील लोकसंख्या म्हणजे, तर आपण तसं नाही करणार. कारण एमपीएससी कमिशन खूप ऍडव्हान्स होत चाललेलं आहे आणि समजण्यावरती किंवा अंडरस्टँडिंगवरती खूप सारे प्रश्न विचारतायत. जर तुम्हाला राज्यसेवा पास करायची असेल, पूर्व असेल, मुख्य असेल किंवा इतर वेगवेगळ्या परीक्षा एसटी असेल किंवा कंबाईनची परीक्षा असेल, तर तुम्हाला डिटेल्सपणे अभ्यासावंच लागेल. तर मी त्या दृष्टीनेच घेत असेल. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघू आणि आज आपण इथं थांबू. धन्यवाद.